मित्रांनो, उत्तरायण म्हणजे सूर्याचा उत्तर दिशेला सुरू होणारा प्रवास. उत्तर गोलार्धात अर्थात नॉर्दर्न हेमिस्फिअर मध्ये 21 डिसेंबरला सर्वात मोठी रात्र व सर्वात लहान दिवस असतो. वर्षातील या काळात सूर्य सर्वात दक्षिणेकडील बिंदूवर असतो, जिथून त्याचा उत्तरेकडील प्रवास सुरू होतो. सूर्याचा हा उत्तरेकडील प्रवास 22 जून पर्यंत सुरू असतो आणि म्हणूनच 22 डिसेंबर पासून ते 22 जून पर्यंतचा कालावधी उत्तरायण म्हणून ओळखला जातो. मित्रांनो, सूर्याची स्थिती नीट निरखून पाहिल्यास लक्षात येतं की उत्तरायणामध्ये एखाद्या दिवशी सूर्य ज्या स्थानी उगवतो त्या बिंदूच्या थोड्या उत्तरेला नंतरच्या दिवसात तो उगवतो. अशा तऱ्हेने सूर्य कणाकणाने उत्तर दिशेला सरकत राहतो. उत्तर गोलार्धात या काळात दिवस मोठे होत जातात. उत्तरायणाला ग्रीष्मायन किंवा देवयान अशीही नावे आहेत. उत्तरायणातील 6 महिन्यांचा काळ अतिशय शुभ मानला जातो. म्हणूनच या काळात दान धर्म, पूजा, यज्ञ व इतर शुभ कार्य केली जातात. या काळात वातावरणातील तापमानात देखील हळूहळू वाढ व्हायला लागते व वातावरणात गरमी सुरू होते. शेतकऱ्यांचा कापणी हंगाम व त्यापासून मिळणारं पीक यांचा आनंद अनेक सणांद्वारे भारताच्या विविध भागांमध्ये साजरा केला जातो, जसं की मकर संक्रांती, पोंगल, लोहरी, बिहू इत्यादी. उत्तरायणात सूर्याचा प्रथम प्रवेश मकर राशीत होतो. ही संक्रांत 14 जानेवारीला होते. म्हणूनच या दिवशी मकर संक्रांत हा सण सर्वत्र साजरा केला जातो. उत्तरायण दरम्यानची सूर्यकिरणे शरीराकरिता पोषक व आरोग्यदायी असतात. म्हणूनच अनेक ठिकाणी या काळादरम्यान पतंग उडवण्याची प्रथा प्रचलित झाली आहे, जेणेकरून या खेळाद्वारे आपले शरीर अधिकाधिक सूर्यकिरणांच्या संपर्कात येते. मित्रांनो, खरं तर सूर्य कुठेही हलत नसतो. सूर्याशी संबंधित पृथ्वीचीच हालचाल होत असते, परंतु पृथ्वीची ही हालचाल आपल्याला जाणवत नसल्याने सूर्यच हलत असल्याचं पृथ्वीवरून दिसतं. तर ही होती उत्तरायण या पर्वाविषयीची संपूर्ण माहिती. कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट्स करून जरूर कळवा. आवडला असेल तर तो जरूर शेअर अँड लाईक करा आणि माहिती खजाना हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.